नमस्कार, मी वैभवी कुमठेकर आपल्या सर्वांचं लोकवृत्तमध्ये स्वागत करते। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पोलिसांच्या तावडीतून आरोपी पळाला। कोरेगाव येथील प्रकार। अवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी 9 जणांवर कारवाई। सांगलीमधील प्राची डायग्नोस्टिक सेंटरमधील धक्कादायक प्रकार उघडकीस। शिवसेनेच्या शिवजयंती कार्यक्रमात भोजपुरी गीतावरील अश्लील नृत्याचा व्हिडिओ व्हायरल। आयकर विभागाला 3200 कोटींचा चुना। बातमीपत्र सविस्तर। कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपी धनाजी चव्हाण हा शांतीनगर परिसरात मोटारसायकलवरून उडी टाकून पसार झाला। दरम्यान त्याचा पाठलाग करताना पोलीस नाईक महादेव आळंदे हे जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रुई तालुका कोरेगाव येथे झालेल्या भांडणातून तलवार हल्ला झाला होता। या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी म्हणून धनाजी एकनाथ चव्हाण याला अटक केली। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात त्यांना हजर करायचे असल्याने वैद्यकीय तपासणी करणे नियमानुसार बंधनकारक होते। त्यामुळे पोलीस नाईक महादेव आळंदे यांना चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी करून आणण्यास सांगितले। त्यानुसार दुपारी 12:30च्या सुमारास आळंदे यांनी चव्हाण यास ताब्यात घेतले। पोलीस ठाण्याची जीपही अगोदर इतर महिला आरोपी घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात गेल्याने ती परतण्यास वेळ लागत होता। त्यामुळे आळंदे यांनी चव्हाण याला बेड्या न घालता मोटारसायकलवर पाठीमागे बसवले आणि रहमतपूर रस्त्याने ग्रामीण रुग्णालयाकडे नेले। शांतीनगर येथे अजिंक्यनगर कॉलनीच्या रस्त्याजवळ चव्हाण याने मोटारसायकलवर चुळबुळ सुरू केली। त्यामुळे आळंदे यांनी मोटारसायकलीचा वेग कमी केला। तेवढ्यात चव्हाण याने उडी मारली आणि पळ काढला। सातारा शहरात ठिकठिकाणी अवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी 9 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। पोवई नाका परिसरात रजताद्री हॉटेलच्या भिंतीला विनापरवाना फ्लेक्स लावल्याप्रकरणी स्वप्नील राऊत राहणार अयोध्या अपार्टमेंट अजिंक्य कॉलनी सदर बाजार सातारा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाजवळ अवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी स्वप्नील दिलीप साळुंखे, प्रशांत अनिल शेलार, तौसिब आयुब शेख, गणेश उत्तम साळुंके सर्व राहणार कामाठीपुरा सातारा तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर अवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी आकाश श्रीकांत गिरीगोसावी राहणार गडकराळी, अमन चांदणे राहणार मल्हारपेठ सातारा, सागर यादव राहणार मतकर कॉलनी सातारा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक NM सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल खाडे, दीपक जोपळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन नवघणे यांनी कारवाई केली। सांगलीमधील प्राची डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महिलांचे छुप्या रीतीने मोबाईलमधून शूटिंग होत असण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। हॉस्पिटलमधील सूरज मुल्ला या कंपाऊंडरला सांगली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। सांगली सिव्हिल रोडवरील प्राची हॉस्पिटलमधील महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईलमधून छुप्या रीतीने शूटिंग करत असल्याचे आज एका महिलेने उघड केले आणि घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले। हॉस्पिटलमधील सूरज मुल्ला या कंपाऊंडरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। आला 1 मिनिट आला। कोण कामगार मुल्ला म्हणून कामगार आहे की थोडा आहे की समोर तो बोलाव त्याला पोलीस स्टेशनचं कोण आहे पोलीस स्टेशन माझी मेसेज ह्याच्या अगोदर म्हणजे ह्या वेळेला धरून 2 वेळा ह्या दवाखान्यात आली टेस्ट करण्यासाठी। आता टेस्ट करताना सकाळपासून 2-3 वेळा त्या चेंजिंग रूममध्ये गेली, त्यावेळेला काही समजलं नाही। मात्र आत्ता त्या मोबाईलचा रिंग वाजल्यानंतर ते लक्षात आलं की त्या बॉक्साला कापडाच्या बॉक्साला असं एक बारीक होल चौकोनचं असं काहीतरी ॲडव्हर्टायझिंग आहे। त्याच्यामध्ये चौकोन त्या काळ्या ठिकाणी चौकोनाला होल पडले, त्याच्यामध्ये बरोबर न दिसण्यासारखा मोबाईल ठेवलेला आहे आणि त्या मोबाईलमधून लेडीचे चित्रीकरण करून हा कुठं पाठवतोय, काय पाठवतो ह्याच्यात डॉक्टर बी सहमत आहे आणि तो मुल्ला नावाचा तो पण काय सहमत असून असे कितीतरी आता सकाळपासून मी बघतो जवळपास 50 इथं पेशंट होते। अशा किती लोकांच्या किती क्लिप्स काढून किती फोटो काढून किती कुठं पाठवलेत हे त्या मुलाला आणि डॉक्टरांनाच माहीत। मात्र आता त्या मोबाईलमध्ये दिसत नाही म्हणजे मोबाईलमध्ये अशी सुविधा असते
ह्या मोबाईलमधनं फोटो काढलेला दुसऱ्या कुठल्या तरी मोबाईलमध्ये जाऊन सेव्ह होतो. ह्यामध्ये हिडन असतं ते दिसत नाही. मात्र ह्याची पूर्णपणे चौकशी होऊन डॉक्टरांना आणि त्या मुलाला जे काय असेल ते कानून चौकशी व्हावी. बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पाहूयात. शिवसेनेच्या शिवजयंती कार्यक्रमात भोजपुरी गीतावरील अश्लील नृत्याचा व्हिडिओ व्हायरल. आयकर विभागालाच 3,200 कोटींचा चुना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार शिवसेना साजरी करते. याच तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवसेना आयोजित कार्यक्रमात भोजपुरी गीतांवर सादर केलेल्या अश्लील नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या या गैरप्रकाराबद्दल शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. गेले 2 महिने भारतात रोज कोणता ना कोणता तरी घोटाळा उघडकीस येत आहे. आता जवळपास 447 कंपन्यांनी प्रत्यक्ष आयकर विभागाला चुना लावला आहे. या कंपन्यांनी जवळपास 3,200 कोटींचा TDS आयकर विभागात न भरता इतरत्र वळवला आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये विविध क्षेत्रातील जवळपास 447 कंपन्यांनी तब्बल 3,200 कोटींचा TDS आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून घेतला. पण हा TDS त्यांनी आयकर विभागात न भरता तो इतरत्र वळवल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे. या घोटाळ्यासंदर्भात आयकर विभागाने या कंपन्यांविरोधात IT ॲक्ट 276B खाली गुन्हा नोंदवला आहे. या स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी 3 महिने तर जास्तीत जास्त 7 वर्ष तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. याचबरोबर आयकर विभाग या कंपन्यांविरोधात भारतीय दंड संविधान अंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना फसवल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा देखील नोंदवणार आहे. बुरा न मानो होली है असेच नेमके रंगपंचमी सणाचे झाले आहे. रंगपंचमीचा नैसर्गिक आनंद लुटण्याऐवजी त्याचे मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक नुकसान होताना दिसत असून या बदलत्या रंगपंचमीत आता प्रत्येक ठिकाणी DJ डॉल्बीचा रंग चढू लागला आहे. पुन्हा एकदा पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. पोलिसांच्या तावडीतून आरोपी पळाला. कोरेगाव येथील प्रकार. अवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी 9 जणांवर कारवाई. सांगलीमधील प्राची डायग्नोस्टिक सेंटरमधील धक्कादायक प्रकार उघडकीस.
शिवसेनेच्या शिवजयंती कार्यक्रमात भोजपुरी गीतावरील अश्लील नृत्याचा व्हिडिओ व्हायरल. आयकर विभागालाच 3200 कोटींचा चुना. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.